नमस्कार. भारत न्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड हादारले अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक. 1 दिवसाची पोलीस कोठडी. नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रवी सोनवणे यांच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीला शाळेत बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील आहे. काही वेळानंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केली. मुख्याध्यापक रवी यांनी 10 वर्षीय मुलीस ओरड केल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. मुलीने ओरड केल्याने शिक्षकाने आईच्या आठवणीत असल्याचे सांगत सावरासावर केली व आईला फोन लावून दिले. मुख्याध्यापक रवी यांनी मुलीस स्वतः गाडीवर बसून घरी सोडले, पण घडलेला सर्व प्रकार आईस सांगितले. आईने पोलिसांकडे धाव घेत भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 1 वाजता पॉक्सो विनयभंग ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 50 वर्षीय मुख्याध्यापक रवी सोनवणे यांना ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून 1 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नांदेडमधील शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2 दिवसांत समोर आलेल्या दुसऱ्या घटनेने पालकांमध्येही चिंता वाढली आहे. नमस्कार, मैं रामेश्वर रंजनी, उपायुक्त पुलिस अधिकारी नांदेड़ शहर। कल दिनांक 20 अगस्त 2026 को नांदेड़ शहर में भाग्यनगर पोस्ट के हद में एक स्कूल के मुख्याध्यापक ने अपने स्कूल के 5वीं क्लास के छात्रा का विनय भंग करने का मामला सामने आया है। इस मामले में भाग्यनगर पोस्टे में एफआईआर दर्ज किया गया है। बीएनएस और पोस्को के तहत जो स्कूल के मुख्याध्यापक है उनको हमने अरेस्ट किया है और आज उनको कोर्ट में पेश किया जाने वाला है और उनका रिमांड लेके हम आगे की इसमें जांच करने वाले हैं। उसके माता पिता ने क्या फिरियाद दी? माता पिता ने यही फिरियाद दी है कि स्कूल के जो मुख्याध्यापक थे उन्होंने अपने उनके बच्ची को कल सुबह स्कूल शुरू होने से पहले जल्दी स्कूल में बुला लिया था और स्कूल में बुलाकर उसका विनय भंग किया है।